स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेंदूर सणानिमित्त रामपूरवाडी करोलिटी तालुका कवटे महांकाळ येथे आयोजित पारंपरिक बैल पळवण्याच्या कार्यक्रमाला सोमवार दिनांक 27 रोजी हिंसक वळण लागले। मानाच्या बैलांच्या शर्यतीत कोणाचा बैल प्रथम आला आणि बैल पुढे मागे सोडल्याच्या कारणावरून 2 गट आमनेसामने भिडले। या वादाचे रूपांतर थेट चाकू आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या तुंबळ हाणामारीत झाले। या प्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामपूरवाडीत बेंदूर सणानिमित्त धोंडीराम कृष्णा गडदे आणि राजाराम विठोबा इमडे यांच्या मानाच्या बैलांना हनुमान मंदिर ते विठ्ठल बिरदेव मंदिर या 200 मीटर अंतरावर पळवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। या शर्यतीत गडदे यांचा बैल प्रथम आल्याने ग्रामस्थांनी जल्लोष केला। मात्र बैल पुढे मागे सोडल्याच्या संशयावरून शाब्दिक चकमक उडून 2 गटात मारहाण सुरू झाली। पहिली फिर्याद उद्धव पांडुरंग माने यांनी दिली आहे। अमोल अरेराव माने, भारत अरेराव माने आणि प्रवीण श्रीपती पाटील यांनी उपस्थितांना शिवीगाळ करत रोहित सुदाम माने यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या खांद्याला चावा घेतला। हा वाद सोडवण्यासाठी गेले असता अमोल माने यांनी चाकूने वार केल्याने उद्धव माने यांच्या हाताची करंगळी गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। तर दुसरी फिर्याद चेतन रामचंद्र माने यांनी दिली आहे। शर्यतीतील निकालाच्या वादातून रोहित सुदाम माने यांनी हातातील चाकूने चेतन यांच्या उजव्या हातावर वार केला। तसेच चुलत बंधू अमोल माने यांच्या काखेजवळ व बरगडीवर चाकूने वार करून जखमी केले। तर उद्धव माने यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे। मारहाणीनंतर जखमींवर प्राथमिक उपचार करून काहींना पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान घटनेनंतर रामपूरवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गावात अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कवटे महांकाळ पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत।